वर्ध्यामध्ये आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सुनील, आपण बघतोय की आज मतदान पार पडलेलं आहे। किती नेमकी टक्केवारी वर्ध्यामधली मतदानाची बाहेर आलेली आहे? किती मतदारांनी मतदान केलेलं आहे? कारण मागच्या वेळेसचा आकडा नेमका काय होता आणि यावेळेस मतदारांनी कशा पद्धतीने प्रतिसाद दिलाय? सुनील, नक्कीच वर्ध्यामध्ये मतदारांचं जे आहे ते सकाळपासूनच घराच्या बाहेर पडले आणि मतदानाचा टक्का सुद्धा चांगल्या प्रकारे गाठला आहे। 55% पर्यंत वर्धा जिल्ह्यामध्ये मतदान झालं। आपण जर वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा शहर सोडता सगळा ग्रामीण भाग येतो आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालं। सकाळच्या वेळेला हे मतदान मोठ्या प्रमाणात झालं। दुपारी थोडंसं स्लॅग त्या ठिकाणी मतदानाचा टक्का कमी झाला, कारण ऊन खूप होतं, जवळपास 43-44च्या दरम्यान तापमान होतं। त्यामुळे मात्र संध्याकाळच्या वेळेस 4 नंतर मतदार पुन्हा मतदान करायसाठी निघाला आणि या ठिकाणी टक्का वाढला। या मतदारसंघाचा जर विचार केला तर हा आधी काँग्रेसचा गड होता, मात्र मागच्या वेळेस या गडामध्ये भाजपनं आपला झेंडा फडकवला आणि त्यामुळे या ठिकाणी आता जी लढाई आहे ती काँग्रेस वर्सेस भाजप अशी लढाई आहे। सोबतच आपण या ठिकाणचा जर विचार केला तर युवा मतदार जो पहिल्यांदा मतदान करणार आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदानासाठी उतरलेला आहे। त्यामुळे सुद्धा याच्यामध्ये भर पडलेली आहे आणि हा युवा मतदार नेमका कोणाला कल देईल हे सुद्धा पाहण्यासारखं राहणार आहे। एकंदर म्हणजे या ठिकाणची जी लढाई आहे ती काट्याची लढाई होती। आता फक्त निकालानंतर नेमका कोणाला कौल मिळणार आहे हे पाहायला मिळेल। अगदी सुनील, थोडं तुम्हाला थांबवतोय मी, नागपूरला जातो। नागपूरला आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। गजानन, आपण बघतोय की नितीन गडकरी वर्सेस नाना पटोले यांची ही लढत होती, परंतु मागच्या 2014ची निवडणुकीची टक्केवारी, मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर यावेळेसची टक्केवारी नेमकी काय सांगतेय? मतदान घटलंय की वाढलंय? नक्कीच गेल्या 2014ला 16व्या लोकसभा निवडणुकीत जी टक्केवारी होती तोपर्यंत त्या टक्केवारीपर्यंत पोहोचण्याची आशा आहे, कारण की आता 53% आकडे आलेले आहेत। स्नेहिल, एक गोष्ट जो नियम आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा, जर मतदान केंद्राच्या कंपाऊंडच्या आत जर लोक रांगेत असेल आणि त्यांना जी पर्ची मिळाली असेल तर त्यांना मतदान करता येतं। म्हणजे मतदानाची वेळ संपलेली आहे 5 वाजता, परंतु मतदान त्यांना करता येतं। त्यामुळे आणखी काही टक्के जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे। एकूणच आपण नागपूर जर बघितलं तर नागपुरात गेल्या निवडणुकीमध्ये जवळपास 2.25 लाख मतांनी नितीन गडकरी विजयी झाले होते, परंतु यावेळेस काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। अनेक मुद्दे गाजले, म्हणजे संपूर्ण विदर्भात भाजपने जेव्हा प्रचार केला, नागपुरात प्रचार केला तर विकासाचा मुद्दा होता। गडकरी विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांपर्यंत गेले। त्यासोबतच जे आहे ते हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा विदर्भात च्या प्रचार सभेत भाजपच्या दिसून आलेला आहे। पुलवामा नंतर जो सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला, एअर स्ट्राईक करण्यात आला, त्याचा सुद्धा उल्लेख या सगळ्या भाषणात। त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे मुद्दे घेऊन मतं मागण्याचा प्रयत्न केला नेमका, परंतु मतदारांनी काय, कारण की 53% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि यात आणखी वाढ होऊ शकते। नेमकं या मतदारांनी नेमका कोणता विचार केला मतं टाकताना हे महत्त्वाचं असणार आहे आणि यावरच नागपूरचा निकाल काय असणार आहे हे अवलंबून असणार आहे, कारण की नागपूर कडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची लोकसभा मतदारसंघ कुठला असेल तर तो नागपूर आहे, कारण की संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे आणि सगळ्यात दिग्गज मंत्री जे आहेत ते नितीन गडकरी या ठिकाणी लढत आहे। अनेक मुद्दे होते, विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाईल असं वाटत होतं, परंतु विकासासोबत अनेक मुद्दे आले। एकूणच आपण बघितलं तर या ठिकाणी डीएमके फॅक्टर चालला का, दलित, मुस्लिम आणि कुणबी हा फॅक्टर जो चर्चेत होता, काँग्रेस या जातीच्या नावावर मतं मागत असल्याचा आरोपही भाजपकडनं वेळोवेळी करण्यात आला। नेमकं कुठला फॅक्टर चालला, विकासाचा फॅक्टर चालला की जातीचा फॅक्टर चालला, हे 23 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा कळेल। लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, परंतु जी अपेक्षा होती की 60%पेक्षा जास्त मतदान होईल नागपुरातलं, ते होणार नाही असं चिन्ह दिसतंय। गेल्या वेळी जेवढ्या मतदानाची टक्केवारी होती तिथपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाटते। गजानन, थोडं तुम्हाला थांबवतोय। यावेळेस आपण बघितलं की 3 लोकसभेच्या मतदारसंघाची माहिती आपण घेतलेली आहे। यवतमाळ मधली काय स्थिती आहे ती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी विवेक गवांडे यांच्याकडून। यवतमाळमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 57% मतदान झालेलं आहे। यवतमाळच्या मतदारसंघाचा आढावा जो आपले प्रतिनिधी आहेत विवेक गवांडे यांच्याकडून घेणार आहोतच। विवेक, आपण बघतोय की मतदान नेमकं दिवसभरात कसं झालं, काय सांगाल थोडक्यात? यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये आज जे मतदान संपूर्ण दिवसभर पार पडलं, साधारणतः
सकाळपासून जर पाहिलं तर 12 वाजेपर्यंत जे मतदानाची जी टक्केवारी होती ती फार कमी होती आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे या वर्षी जे पाहिलं तर मतदानाची जी टक्केवारी आहे ती खालावल्याचं एकंदरीत दिसून येत आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मागील वर्षी जे मतदान पार पडलं होतं ते साधारणतः 58.80% इतकं मतदान हे त्या ठिकाणी झालं होतं आणि यावर्षी त्या तुलनेत कमी अधिक प्रमाणात जे मतदान आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर काही प्रमाणात निरुत्साह जो आहे तो मतदारांमध्ये दिसून येत आहे आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे सुद्धा अनेक लोकांनी मतदान केंद्रांकडे येण्याचं टाळलं असल्याचंही चित्र जे आहे ते पाहावयास मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या मतदानाच्या निमित्तानं जर पाहिलं तर या जिल्ह्यामध्ये कमी मतदानाची जी टक्केवारी आहे ती युती आणि आघाडी या दोन्ही उमेदवारांसाठी धोकादायक असल्याचं बोलल्या जात आहे। अगदी विवेक, या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न आहे की मागील वर्षी नेमकं किती मतदान झालं होतं त्या संदर्भात काय सांगाल? जिल्ह्यातील राजकीय समीकरणाचा जर एकंदरीत विचार केला तर आज जे मतदान पार पडलं या मतदानामध्ये नेमकं कोणाचं पारडं जड हे जरी आता सांगता येणं कठीण आहे, कारण की मतदानाची जी आकडेवारी आहे ती 50% वर असल्या कारणाने एकंदरीत अजूनपर्यंत या संपूर्ण संदर्भानं जे काही अंदाज जे आहेत ते बांधल्या जात नाही येत आहे। मात्र कमी मतदानाची टक्केवारी ही युती आणि आघाडीच्या दोन्ही उमेदवारांसाठी धोकादायक समजली जात असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून बोलण्यात जात आहे। तर अगदी विवेक, काय अंदाज राजकीय वर्तवला जातोय, कारण टक्केवारी पाहता हा राजकीय अंदाज देखील तितकाच महत्वाचा आहे। या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातला जो मतदार आहे त्या ग्रामीण भागाच्या मतदारासोबत शहरी भागातलाही मतदार आहे। मात्र मतदानाचं जे प्रमाण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान हे झालेलं आहे। उदाहरणार्थ जसं कारंजा असतील, वाशिम असेल, यवतमाळ असेल, दारवा असेल, या संपूर्ण भागातील राळेगाव असेल, या ग्रामीण भागामध्ये मतदानाचं जे प्रमाण आहे ते चांगल्या अधिक प्रमाणात असल्याचं सांगण्यात येत आहे आणि नेमकं हे ग्रामीण भागातलं मतदान कोणाच्या पारड्यात जडते हे 23 तारखेच्या निकालानंतर कळेल। तर आपण बघतोय की आज पहिल्या टप्प्यातलं मतदान 91 जागांवरचं पार पडलेलं आहे आणि राज्यातल्या विदर्भामध्ये 7 ठिकाणी हे लोकसभेसाठीचं मतदान जे आहे ते पार पडलं आहे आणि या सगळ्या भागांमधून आपण आढावा घेतलेला आहे। वर्धा असेल, नागपूर असेल, गडचिरोली, चिमूर, यवतमाळ, वाशिम या ठिकाणून देखील आपण आढावा घेतलाय। वाशिममध्ये देखील दुपारी मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे आणि 43.55% मतदान या ठिकाणी झालं होतं। नेमकं हे मतदान आपण बघितलंय की कशा पद्धतीनं संपूर्ण ही प्रक्रिया मतदानाची पार पडली आणि चंद्रपूरमध्ये देखील 55.97% इतकं मतदान पार पडलेलं आहे। मतदारसंघात 2014 मध्ये 58% मतदान झाले होते। त्यापैकी 17,55,000 मतदारांपैकी 10,33,000 मतदारांनी मतदान केले होते। शिवसेनेच्या भावना गोळी यांनी काँग्रेसचे शिवराज मोघे यांचा 1 लाखापेक्षाही जास्त मतांनी पराभव केला होता। तर यावेळी तशी परिस्थिती असल्याचे सकाळपासून दिसून आले नाही। सकाळी मतदान केंद्रावर गर्दी कमी दिसून आली आहे। सकाळी 9च्या दरम्यान 60% मतदान झाले होते, तर दुपारी 1 पर्यंत 20% मतदान झाले होते। त्यातच आतापर्यंत मतदान 36% झाले आहे। चंद्रपुरात 5 वाजेपर्यंत विक्रमी असं मतदान झालेलं आहे आणि चंद्रपुरातून आमचे प्रतिनिधी निलेश डहाट हे यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडूनच चंद्रपुरातली परिस्थिती नेमकी काय आहे जाणून घेऊयात। निलेश, आपण बघतोय की आज चंद्रपूर मधलं वातावरण पाहता चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात मतदानासाठी लोक बाहेर आलेली आहेत। चंद्रपूर मधली सद्यस्थिती काय होती आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की किती टक्केवारी आतापर्यंत समोर आलेली आहे मतदानाची? नक्कीच आपण बघितलं गेलं तर मागच्या लोकसभेपेक्षा यावेळेस थोडाफार फरक मतदानाच्या टक्केवारीमध्ये आलेले चित्र दिसून येत आहे। यावेळी 60 ते 62% इतका मतदान झाल्याचे चित्र दिसून येत आहे। मागच्या वेळेस 63% इतका मतदान झाला होता आणि यावेळेस हे या टक्केवारीमध्ये थोडीफार घट होताना दिसत आहे। याच्या कारण म्हणजे नेमकं भर उन्हाळा होता आणि या उन्हाळ्यामध्ये जे तापमान वाढलं होतं त्याच्यामुळे ही लोक घराच्या बाहेर निघणं फार कठीण होतं। सायंकाळच्या वेळेस थोडेफार जे मतदार आहे ते मतदान केंद्रावर येऊन मतदान करताना दिसून आले।
पण दुसऱ्याकडे चित्र बघितलं गेलं तर काही लोकांचे जे नावं होते ते वोटिंग लिस्टमध्ये सापडत नव्हते आणि ज्या ठिकाणी वोटिंग लिस्ट होती त्या ठिकाणी जाऊन ते जेव्हा बघण्याचे प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांना थोडंफार त्या ठिकाणी कठीणचा सामना करावा लागत होता. म्हणून त्या बिना मतदान करता त्या ठिकाणी अशाच काही घटना घडल्या आहेत, ते वापस गेलेली आहे. आणि दुसरीकडे बघितलं तर छोट्या मोठ्या घटनाही घडलेल्या आहेत. चंद्रपूरमध्ये जे मतदान केंद्रावर काही ठिकाणी EVM मशीनमध्ये थोडा प्रॉब्लेम आला, परंतु त्यांनाही लवकरात लवकर सोडून त्या ठिकाणी सुरळीत मतदान सुरू करण्यात आले. अगदी तर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण जाऊया वर्ध्यामध्ये. वर्ध्यात देखील 5 वाजेपर्यंत 55.38% इतकं मतदान पार पडलंय. कसं पार पडलं हे मतदान जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन व्यास यांच्याकडून. चेतन, आपण बघितलेलं आहे की आज वर्ध्याची स्थिती पाहता वर्ध्यामध्ये देखील लढत जी ती अटीतटीची होती. लोकांचा रिस्पॉन्स या मतदानासाठी कशा पद्धतीचा होता आणि लोकांनी कशा पद्धतीने इथे मतदान करत असताना आपला उत्साह दाखवून दिला, किती टक्केवारी समोर आली? सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी नागरिकांनी या मतदानाला चांगला प्रतिसाद दिला. मात्र दुपारी उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदान केंद्र ओस पडलेली दिसली. संध्याकाळ दरम्यान परत नागरिकांची या मतदान केंद्रांवर रेलचेल दिसली. 2026 मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया शांतपणे पार पडलेली दिसली. आज सकाळपासून जे नागरिकांचे कौल होता ते महिला असो की सामान्य नागरिक असो ते मतदान केंद्रावर येताना दिसत होते. पण संध्याकाळ दरम्यान ही गर्दी वाढलेली दिसली. सरासरी 55 ते 60% हा मतदान जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूण 14 उमेदवार या लोकसभा मतदारसंघात रिंगणात उभे आहे. त्यापैकी रामदास तळस हे भाजपाचे तर चारुलता टोकस हे काँग्रेसचे यांच्यामध्ये ही जागा प्रतिष्ठेची मानली जाते. अगदी धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.